विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचं इंग्लिश गायडर या माझ्या चॅनलमध्ये पुनश्च स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी च्या इंग्रजीच्या टेक्स्टबुक मधील सीन पॅसेज, की ज्याला आपण टेक्स्चुअल पॅसेज म्हणतो, त्यातील कॉम्प्रिहेन्शन चे जे प्रश्न आहेत ते पाहणार आहोत। आपण प्रथम पॅसेज समजून घेऊया। द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम और अ ट्रॉय। म्हणजे इलियड ही इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे। अ रिच ट्रेडिंग सिटी इन द आशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी। म्हणजे आशिया मायनर मध्ये एजियन पासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्राजवळ ट्रॉय हे व्यापारी केंद्र होते। इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर। व्यापार आणि शेती दोन्हीसाठी उत्तम प्रकारे वसलेले हे शहर होते। इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन। म्हणजे माल आणि धान्य वाहून नेणारी ट्रॉयची जहाजे ज्या समुद्रातून जातात तो समुद्र या शहरासमोर आहे। ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट। आणि मागील बाजूला माउंट इडाचे उंच शिखर आहे। फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स। की या पर्वतामधून अनेक नद्या आणि झरे वाहतात। द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल। या टेकड्यातील दऱ्यांमध्ये भरपूर पाणी आणि सुपीकता होती। बोथ कॉर्न ग्रोइंग इन फर्टाईल फील्ड्स and cattle feeding on the rich grass of the meadows while sheep fed on the slopes of the hills। म्हणजे सुपीक जमिनीतून धान्यांचे पीक निघत असे आणि गुरे हिरव्यागार गवताचं जे कुरण होतं त्यामध्ये चरत असत। while sheep fed on the slope of the hills। शीप म्हणजे मेंढ्या, आणि मेंढ्या टेकडीच्या उतारावर चरत असत। म्हणजे हे सगळं वर्णन कशाचं आहे तर ट्रॉय शहराचं आहे। ट्रॉय शहर हे एक व्यापारी केंद्र आहे। ते कुठे वसलेलं आहे, त्याच्या समोर काय आहे, मागच्या साईडला काय आहे, हे थोडक्यात त्या ट्रॉय शहराचं वर्णन आहे। Around their city, the Trojans had built a strong wall so that no enemy should attack them from the sea। म्हणजे समुद्राकडून येऊन शत्रूने हल्ला करू नये म्हणून ट्रोजन लोकांनी नगराभोवती एक मोठी भिंत बांधली होती। The wall was so broad that people could stand and sit and walk on it। म्हणजे ती भिंत एवढी रुंद होती की ती लोक त्यावर चालू शकत होती, बसू शकत होती आणि उभे राहू सुद्धा शकत होती। द ग्रेट गेट स्टूड ओपन। ते मोठं जे भव्य गेट जे असायचं ते नेहमी उघडे ठेवत होते। अँड पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाइड अँड कम इन ॲज दे प्लीज। म्हणजे लोकांना जेव्हा वाटेल तेव्हा ते समुद्र किनाऱ्यावर जात होते आणि परत सुद्धा येत होते। बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज। पण युद्धाच्या वेळेस मात्र ते गेट बंद ठेवत होते। अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फॉर्ट्रेस। आणि मग तेव्हा मात्र शहर बळकट किल्ल्यासारखं दिसत होतं। क्वाईट सेम फ्रॉम ऑल अटॅक। सगळ्या हल्ल्यापासून ते सुरक्षित होतं। प्रोटेक्टेड बाय द वॉल्स। भिंतींनी संरक्षित केलेलं होतं। सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड। आणि मागच्या साईडच्या टेकड्यांनी सभोवताली टेकड्या असल्यामुळे सुद्धा ते संरक्षित होतं। दस ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी, स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स।
ट्रॉय नगरी ही भक्कम होती, भिंतीमुळे भक्कमपणे सुरक्षित आणि शहरातील जे शूर असे सैनिक होते त्यांच्यामुळे ती संरक्षित होती. बट ऑल द थिंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट द ट्रोजन. परंतु जे ग्रीक हिरोज होते किंवा जे राजे होते त्यांनी मात्र ट्रोजनच्या विरोधात युद्ध घोषित केलं होतं. बिकॉज पॅरिस, अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, हॅड परस्युडेड हेलन, वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनलस, टू इलोप विथ हिम. कारण ट्रॉयचा जो राजकुमार होता पॅरिस, त्यांनी ग्रीक राजा जो होता मेनलस, त्याच्या पत्नीचं नाव हेलन होतं, तिला तिथून पळून जाण्यासाठी परस्युएड म्हणजे तिला पटवून दिलं होतं. ही हॅड बॉट हर टू ट्रॉय, आणि तो तिला ट्रॉय मध्ये घेऊन आला होता. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनलस. आणि मेनलस सोबत हे चुकीचं कृत्य झाल्यामुळे ग्रीक लोकांना ट्रॉय जे लोक होते, ट्रोजन्स होते, त्यांच्यावरती बदला घ्यायचा होता. दे सेल्ड टू ट्रॉय अँड लीड सीज टू द सिटी. ते जहाजातून प्रवास करत ट्रॉयला आले आणि त्यांनी त्या शहराच्या भोवती सीज म्हणजे वेढा घातला. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यू फॉर 10 years. ट्रोजन्स सुद्धा खूप लढले आणि तो वेढा जवळजवळ 10 वर्ष तसाच राहिला. आता आपण प्रश्न पाहूया. B1. Read the passage and complete the sentences. Number 1. Dash dash was a prince of Troy. म्हणजे ट्रॉय शहराचा राजकुमार कोण होता? पॅरिस. नंबर 2. The city of Troy was like a, म्हणजे ट्रॉय हे शहर कसं होतं? Like a strong fortress, म्हणजे बळकट किल्ल्यासारखं. नंबर 3. The wall was so broad that people could stand and sit and walk on it. म्हणजे ती जी भिंत होती ती एवढी रुंद होती की त्यावरती लोक उभे राहू शकत होते, बसत होते, चालू शकत होते. नंबर 4. The Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. म्हणजेच ग्रीक लोकांना ट्रॉय वरती बदला घ्यायचा होता कारण मेनलस सोबत त्यांनी चुकीचे वागले होते. त्यानंतर B2 प्रश्न पाहूया आपण. कंप्लीट द वेब. वेब कंप्लीट करायची बघा. इथे मी अंडरलाईन करून पॅसेज मध्ये सुद्धा नंबर दिलेले आहेत आणि इथे लिहिलं सुद्धा आहे. डिस्क्राइब द सिटी ऑफ ट्रॉय. ट्रॉय शहराचं वर्णन करायचंय. आता बघा इथे ट्रॉय शहराचं वर्णन म्हणजेच ट्रॉय शहराच्या पुढे काय होतं, मागे काय होतं, हेच तुम्हाला लिहायला लागेल की त्याच्या जवळ काय होतं, ते कुठे वसलेलं होतं. आणि त्याच्यासाठी इथे नंबर दिलेत. नंबर 1. रिच ट्रेडिंग सिटी इन आशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. 1. नंबर 2. वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. 2. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल द शिप्स ऑफ ट्राय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. नंबर 3. At the back rose the high peak of Mount Ida, from which flowed many rivers and streams. हे 4 नंबर तुम्हाला इथे ट्रॉयचं वर्णन करण्यासाठी लिहावे लागतील. इथे वर्णनच सांगितलेलं आहे की ट्रॉय हे एक ट्रेडिंग सेंटर आहे, ते व्यापार आणि शेतीसाठी केंद्र आहे. त्याच्या मागच्या साईडला माउंट इडाचे उंच उंच शिखर आहेत, टेकड्या आहेत आणि त्याचप्रमाणे शहराच्या समोर मोठा समुद्र आहे की जिथून ट्रॉयचे धान्य भरून जहाजा जातात. हे सगळं वर्णन केलेलं आहे ट्रॉय शहराचं. B3. फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. विरुद्धार्थी शब्द आपल्याला पॅसेज मधूनच शोधायचे. डेंजरस म्हणजे धोकादायक, सेफ म्हणजे सुरक्षित. नंबर 2. कॉवर्डली म्हणजे भित्रेपणा आणि ब्रेवली म्हणजे शूरपणा. बॅरन म्हणजे नापीक आणि फर्टाईल म्हणजे सुपीक. वीक म्हणजे कमजोर आणि स्ट्रॉंग म्हणजे सशक्त. हे दिलेले शब्द आपल्या पॅसेज मध्येच दिलेले आहेत. B4 बघा. लँग्वेज स्टडी. द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. बिगिन द सेंटेन्स विथ अ स्ट्रॉंग वॉल. म्हणजे आपल्याला इथे व्हॉइस
ग्रामरमध्ये चेंज द व्हाईसचा जो प्रश्न आहे तो इथे करायचा आहे. आपल्याला स्ट्रॉंग वॉलने सुरुवात करायची आहे. इथे दिलेला जो काळ आहे तो पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मग आपण काय करणार, सुरुवातीला ऑब्जेक्ट घेणार. अ स्ट्रॉंग वॉल हॅड बीन बिल्ट बाय द ट्रोजन्स. Number 2, the valleys among the hills were well watered and fertile, used not only but also. आता तुम्हाला मी आयडिया काय दिली, नॉट ओनली बट ऑल्सो वापरत असताना अँडच्या ठिकाणी तुम्ही बट ऑल्सो घेणार आणि मग दोन इक्वल एकाच क्वालिटीचे, एकाच इक्वल असणारे म्हणजे ऍडजेक्टिव्ह असतील, नाउन असतील, वर्ब असतील असे शब्द शोधायचे आणि त्याच्या आधीचा जो शब्द आहे त्या ठिकाणी तुम्ही नॉट ओनली वापरायचे. आता इथे तुम्हाला कसं होईल बघा. आता इथे दोन इक्वल म्हणजे कोणते ऍडजेक्टिव्ह दिलेत, वेल वॉटर म्हणजे पाण्याने भरलेले आणि फर्टाईल म्हणजे सुपीक, हे ऍडजेक्टिव्ह आहेत. म्हणजे वेलच्या आधी तुम्हाला नॉट ओनली घ्यायचंय आणि अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो घ्यायचंय. मग आपलं आन्सर कसं होईल, द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर नॉट ओनली वेल वॉटर्ड बट ऑल्सो फर्टाईल. B5 बघा. वुड यू लाईक टू बिकम अ सोल्जर? वाय? तुम्हाला सैनिक बनायला आवडेल का आणि का? आय वुड लाईक टू बिकम अ सोल्जर बिकॉज सोल्जर्स लाईफ इज व्हेरी डिसिप्लिन. मला सैनिक बनायला आवडेल कारण त्यांचं जे जीवन जे असतं ते खूप शिस्तीचं असतं. आय वॉन्ट टू सर्व माय कंट्री बाय बिकमिंग अ सोल्जर. आणि का बरं आणखीन मला सैनिक बनायला आवडेल, तर मला माझ्या देशाची सेवा सोल्जर बनून करायची आहे, म्हणून मला सोल्जर बनायला आवडेल. या ठिकाणी तुम्ही वेगळे उत्तर लिहू शकता. हा जो B5 जो प्रश्न असतो तो पर्सनल रिस्पॉन्स असतो आणि तो जनरली आपल्याला चिटचॅट या ऍक्टिव्हिटीमधून तो घेतलेला असतो. यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना सुद्धा मार्क्स असतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न या प्रश्नाचा करायचा आहे. अशा प्रकारे आपण इथे एक पॅसेज कॉम्प्रिहेन्शनसाठी आपल्या टेक्स्टबुक मधील पाहिला आहे. तुम्हाला जर यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर विचारा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.